बाबा आनंदी, बरं वाटतंय आता तुम्हाला? काही कळत नाहीये ग, आणि दिसतंय का नाही ते पण कळत नाहीये. कर्णिक, आता उघडा डोळे तुमचे, पण हळूहळू उघडा. हा, आता दिसतंय ना कर्णिक? हो. ही इज फाईन नाव. थँक्यू डॉक्टर. अरे तुम्ही सगळे आलात? अरे ए राघव, अरे मला दिसतंय. आनंदी, मी पाहू शकतो. सुलक्षणा, दिसतंय मला. मी सगळं पाहू शकतो. मला दिसतंय आता. बाबा बाबा बाबा. हे वर्षाबाळ, अगं अशी रडतेस काय ग? अगं आता मला दिसायला लागलंय. मी तुझं लग्न पाहू शकतो. खरंच. बाबा, तुम्ही का नाही सांगितलं आम्हाला? माझ्या लग्नासाठी तुम्ही स्वतःच्या जीवाशी खेळत होतात. तुम्हाला काही झालं असतं तर आमचं काय झालं असतं बाबा? माफ कर पुरी. मी तुम्हा सगळ्यांचीच माफी मागतो. खरं तर मी तुमच्या सगळ्यांच्या आयुष्यात परत आलो ते मला माझं कुटुंब परत मिळावं म्हणून. आयुष्यातले माझे जे काही थोडेफार दिवस उरलेत ना, ते तुमच्या सगळ्यांच्या सोबत आनंदात घालवता यावे म्हणून. मला तुम्हाला कुणाला त्रास द्यायचा उद्देश नव्हता ग. बाबा, त्रास कसला त्यात? अगं इतकी वर्ष मी तुमच्या सोबत नव्हतो ना, तुम्हाला सोडून गेलो होतो. आणि हे आता असं आजारपण आल्यावर आलो तुमच्या दारात. पण तुमच्याकडे आल्यावर तुम्ही माझी जबाबदारी झटकून टाकणार नाही हे माहिती आहे मला. जेव्हा मला कळलं मला ट्यूमर आहे, तेव्हा असं वाटलं की रस्त्याच्या कडेला एखाद्या बेवारस माणसासारखा मृत्यू होणार माझा. माणूस एकटा जगू शकतो ग, पण मरताना माणसं लागतात. किमान खांदा द्यायला तरी. बाबा, नाही असं काही बोलू नका. आता सगळं व्यवस्थित होईल. आता तुम्हाला दिसायला लागलंय ना, मग हळूहळू सगळ्या गोष्टी व्यवस्थित होतील. तुम्ही बरे व्हाल लवकर. खरं तर त्या डॉक्टरांचे उपकारच मानायला हवेत मला. आता मला दिसायला लागले मी माझ्या मुलीचं लग्न पाहू शकतो. हा एकच सोहळा आहे ज्याला मी उपस्थित आहे. एरवी मी माझ्या कुटुंबासोबत कधीच नव्हतो. आताही वर्षाच्या लग्नाला असेन की नसेन, आणि असलो तरी मी लग्न पाहू शकेन की नाही माहिती नव्हतं. पण आता मला बरं वाटतंय. आता मला दिसतंय आता मी माझ्या वर्षाचं लग्न पाहू शकतो. आणि त्यानंतर माझ्या जीवाचं काही बरं वाईट झालं ना, तर मला कोणाचीच पर्वा नाहीये. अहो, कशाची पर्वा असते या माणसाला? ना घराची पर्वा, ना बायकोची पर्वा, ना मुलांची. तुम्हाला नसेल ना पर्वा, पण इथे जे जमले आहेत ना, तुमची काळजी करणारे जमलेत, तुमची पर्वा करणारे जमलेत. त्यांना वाटते तुमच्याबद्दल काहीतरी म्हणून जमलेत ते. आणि तुम्ही म्हणता
काही काळजी नाही, काही परवा नाही. तुमच्या जीवाला असं बोलू नका तुम्ही. खबरदार असं बोललात तर परत. माफ कर ग. बरोबर बोलतेस तू. या सगळ्यांना माझी काळजी आहे. एवढं चुकीचं वागून सुद्धा हे सगळे आज माझ्या सोबत आहे. जेव्हा मी घरी परत यायचं ठरवलं होतं ना, तेव्हा मला कळत नव्हतं की जावं का नाही. सुलक्षणा, तू, राघव, वर्षा मला स्वीकाराल की नाही ही भीती होती. पण पाटकर स्वीकारलं हो यांनी. आणि त्याचबरोबर मला आनंदीसारखी सून मिळाली. सर्व गुण संपन्न. जेमतेम 20च दिवसाची आमची ओळख, पण तिनं माझ्यासाठी खूप काही केलं. खरं तर आज तिच्यामुळेच तुम्ही तिघं मला भेटलात. खरं म्हणजे तुम्ही सगळे माझी माणसं आहातच. पण भावासारखे हे व्याही पाटकर वहिनी आणि आता या इंदुताई आणि आमचे जावई बापू, तुम्ही सगळेच माझ्या आयुष्यात आलात रे. खरं सांगू, आजारपणामध्ये आपल्या माणसांचा आधार आपल्याला हवाच असतो. कुठल्या जन्माची पुण्याई होती कुणास ठाऊक, मला अशी देवासारखी माणसं भेटली. ए आणि तुम्हाला खरं सांगू का, मला ना इथल्या हॉस्पिटलच्या वातावरणाचा खूप त्रास होत होता. पण ही सुलक्षणा आली आणि तिच्या पहाडी आवाजानं हे हॉस्पिटलच मला घर वाटायला लागलं. बघ राघव, म्हटलं होतं ना हा माणूस सुधारणार नाही म्हणून. कुठे काय बोलायचं भानच नाही त्यांना. माधव कर्णिक. इकडनं समोर सेकंड डोर. ठीक आहे, चल. आता मला खूप छान वाटतंय, खूप बरं वाटतंय. अरे, लग्नाची तयारी सोडून तुम्ही इथं आलात. अरे पण लग्न तोंडावर आलंय, काही तयारी वगैरे करायची का नाही? जा जा, तुम्ही कामाला जा सगळे. हिंदुताई, जावई बापू, आज तुम्हाला माझ्यासाठी तुमची सगळी कामं सोडून इथे यावं लागलं ना? अहो, असं काय करता? आता व्याही म्हटल्यावर हे सगळं करावंच लागेल की नाही? म्हणजे तिला असं म्हणायचं की आता काय माफी कशाला मागताय तुम्ही? हा, आपली माणसं आहात आणि तुमच्याशिवाय आमचं लग्न अपूर्ण आहे. त्यामुळे स्वतःची काळजी घ्या आणि तुम्ही बाकी कसली चिंता करू नका, हो की नाही? हो हो. बाबा, आता आराम करा बरं. आणि मी थांबते, तुम्ही या सगळेजण. नाही, तू कुठे थांबतेस? आनंदी, आधीच तुझी इतकी धावपळ झाली आहे. तुम्ही सगळे घरी जा, मी थांबतो. नाही नाही, मी थांबते ना. अगं, तुझं लग्न आहे, तुझी तयारी बाकी असेल ना, बऱ्याच गोष्टी बाकी असतील. तू घरी जा, सगळ्यांनी घरी जा, मी थांबतो. मी नंदूला थांबायला सांगितलं असतं, पण त्याचंही लग्न आहे ना, मग आम्हाला जावं लागेल ना. हं? मी थांबू का? मी काय म्हणते,
तुम्ही निघा सगळेजण. मी थांबते यांच्या बरोबर. या निघा. बरं बरं, चला आपण निघूया. माधवराव, काळजी घ्या. काळजी घ्यायची. बाबा येते हं. बाबा काळजी घ्या, आम्ही आहोतच. बरं येतो हा. चल चल नंदू. राघवा, अरे जेवणाची 2 कुपणं मिळतील तर बघ रे. नॉनव्हेज पण चालेल. हो आई. सुलक्षणा, काय? इतक्या वर्षांनी असं समोरासमोर आल्यावर बोलणं अवघड झालंय. मी तुझी अवस्था समजू शकतो का? माझी पण अवस्था तशीच झालीय. मला माहितीये सुलक्षणा, मी माझ्या संपूर्ण आयुष्यात खूप चुका केल्या. त्या सगळ्या सुधारायच्या आहेत. मरताना काही बरोबर घेऊन जायचं नाहीये मला. फक्त एक संधी हवी होती. देशील? माधव का आतमध्ये? कोण आहात तुम्ही आणि त्यांचं वय काय? त्यांना नावाने हाक मारताय तुम्ही? लाज नाही वाटत? ए, तू आम्हाला नको शिकावू कोणाशी कसं बोलायचं आणि कसं वागायचं ते. जरा हळू बोला, हॉस्पिटल आहे. हॉस्पिटलमध्ये आहेत म्हणूनच बोलतोय, नाहीतर त्या माधवला पकडला असता. आणि काय बोलायला लक्षात नाही आलं? आणि कसली भाषा वापरतोस तू? मग कशी भाषा वापरायची त्या माणसाबद्दल? लाखो रुपयाचं कर्ज घेऊन फरार झालाय तो. आता सापडलाय. आता पैसे घेतल्याशिवाय काय आम्ही जाणारच नाही. काय प्रकार आहे हा? कोण आहे ते? ते काय घोळ घालून ठेवलात तुम्ही? कोण आहे ती माणसं? हे बघा, ते तुमचे पैसे घेऊन कुठेही पळून गेलेले नाहीयेत. मी त्यांचा मुलगा आहे, माझ्या घरात ते राहतात. त्यांची तब्येत बरी नाहीये म्हणून. नाटकं आहे ती सगळी. आता हॉस्पिटलमधून कुठं पडून जातो ना ते बघतोच. तुला सांगितलेलं कळत नाही? इकडे तुझी गुंडागिरी चालणार नाही. चालणे नाही काहीत ना? निघा. ए निघा काय निघा? आता कुठं हाताला लागलाय हा माणूस? आज पैसे घेऊनच जाणार. अरे असे काय वागताय तुम्ही? तुम्हाला कळत नाहीये का त्यांची तब्येत बरी नाही येते? आणि ही काय वेळ आहे का? यावर आपण नंतर बोलू. नंतर नंतर करूनच ना दगा दिला त्या माणसाने आम्हाला. आता आम्हाला सापडलाय तो. आता पैसे घेतल्याशिवाय आम्ही काय जाणार नाही इथून. त्यांना बरं वाटलं तर ते येतील, तुम्हाला भेटतील, बोलतील तुमच्याशी. कळलं? आता निघायत नाही तर सिक्युरिटीला बोलूया. ए, तू आम्हाला घाबरवतोयस? माधवला भेटल्याशिवाय आम्ही काय इथून जाणार नाही. दादा ऐका ऐका ऐका, त्यांना खरंच बरं वाटत नाहीये. तुम्ही असं अचानक आत गेलात ना तर त्रास होईल हो त्यांना. नका जाऊ. हो मॅडम, आणि त्यांच्यामुळे आम्हाला त्रास होतोय त्याचं काय? आज आम्ही पैसे घेऊनच जाणार. हे माधव, कळत नाही एकदा सांगितलेलं? सिक्युरिटी बोला सर. यांना घेऊन जा, आमच्या पेशंटला त्रास देत आहेत. हे चला निघा. आम्हाला पेशंटला भेटायचंय. त्यांनी सांगितलं ना भेटायचं नाही म्हणून. चला चल. हे बघा, मला पोलिसात तक्रार द्यावी लागेल. चला. या वेळेस सोडतोय तुला, पण तुझ्या बापाची बाजू घेऊन ये ना, तू खूप मोठी चूक केली. आता तुझ्या बापाचं कर्ज तुझ्याकडून वसूल करतो का नाही बघच मी. हो चला चला. दादा, अरे हे काय आहे सगळं? हा, या लोकांना कसं कळलं बाबा इथे ऍडमिट आहेत ते? कृपा माझे अहो यांचाच फोन आला होता मगाशी.
मीच सांगितलं ह्यांना फोनवर की बाबा ऍडमिट आहे. पण आनंदी तुला तरी काय माहित हे असं होणार आहे म्हणून? हं? नाही पण जे झालंय ते भयंकर आहे. आपण माधवरावने विचारायला हवं या बाबतीत. ए तू कुठे निघालास? अगं, काय झालं ते कळायला नको का? कळलं नाही का तुला? अरे पैशाचा व्यवहार आहे. त्यांच्या घरच्या भानगडीत तू पडू नकोस, नाही तर म्हाताऱ्याचं सगळं कर्ज तुला फेडावं लागेल. काय बोलतेस तू? आणि असं कसं जायचं? असं कसं म्हणजे विचारपूस झाली ना आपलं काम संपलं. तू चल घरी. अगं पण अरे चल रे. चल. काय केलं या माणसानं? आई गुंड होते, बहुतेक पैसे मागत होते. माधवराव तुम्ही कर्ज घेतलंय? बाबा तुम्ही पळताय का या माणसांपासून? आणि ते 2-2 फोन का वापरताय तुम्ही? थांबा एक सगळ्यांनी थांबा. काही कोणी त्यांना विचारणार नाही. तुम्ही सगळ्यांनी बाहेर जा, मला एकट्यात बोलायचं त्यांच्याशी. काय बोलायचं ठेवलंय या माणसाने? सगळं कळलंय आता. आई प्लीज बाहेर जा. आनंदी या सगळ्यांना बाहेर घेऊन जा. आई जा जा. ताई मला माफ कर राघव. कोण आहात तुम्ही? आपल्या कुटुंबावर केलेल्या अन्यायासाठी आयुष्यभर पश्चाताप करणारा माणूस की लोकांचे पैसे इकडून तिकडे फिरवणारा, फसवणूक करणारा गुन्हेगार? आपल्याला खूप मोठा आजार झालाय म्हणून शेवटच्या घटका आपल्या कुटुंबासोबत घालवण्यासाठी आलेला बाप की लोकांचे घेतलेले पैसे आता देऊ शकत नाही म्हणून लपण्यासाठी आश्रय घ्यायला आलेला अट्टल गुन्हेगार? अरे तसं नाहीये राघव. मी फक्त तुम्हाला भेटायला आलो होतो. कसं कळणार आम्हाला? तुम्ही जे काय चांगले वागताय ते स्वतःच्या चुका सुधारण्याकरता प्रयत्न करताय की चुका लपवण्याकरता प्रयत्न करताय? कोण आहात कोण तुम्ही? एक स्वार्थी माणूस, ज्यानं कधी स्वतःच्या स्वार्थापलीकडे कसलाही विचार केला नाही असा एक बेजबाबदार माणूस. मला फक्त पैसा हवा होता आणि तो कमावण्यासाठी मेहनत करायची तयारी नव्हती माझी. मग स्वतःची हौस, स्वतःची चैन भागवण्यासाठी मी सुलक्षणाकडून पैसा घेऊ लागलो. प्रसंगी भांडणं व्हायची, मारामाऱ्या व्हायच्या आणि मग दारू पिऊन घरी यायचो. आणि त्या दिवशी तू अचानक माझा हात पकडलास. त्यावेळी वाटलं की संपलं. एवढ्याशा पोरानं बापाचा हात पकडला. अपमान वाटला मला त्या दिवशी. आणि तेव्हाच ठरवलं हे घर सोडून जायचं. आपल्याला हवं तसं जगायचं. आता खूप खूप पैसा कमवायचा. त्यासाठी मी वेगवेगळे मार्ग शोधू लागलो. इकडून तिकडून पैसे ओढत राहिलो. खूप खूप पैसा कमावला मी. कमावला कसला? इकडून तिकडून पैसे ओढतच राहिलो आणि माझ्याही नकळत मी फक्त अडकतच राहिलो. आणि आता तर पाणी पार डोक्यावरून गेलं. इतकं कर्ज झालंय, एखाद्या दलदलीत रुतावाना तसा. मी तोच आहे जो वाट चुकलेला आहे. मी तुम्हाला हे सगळं सांगणार नव्हतो, पण माझं नशीबच फुटकं निघालं. जेव्हा मी तुमच्या बरोबर होतो तेव्हाही तुम्हाला त्रास दिला. जेव्हा तुम्हाला सोडून गेलो तेव्हाही तुम्हाला त्रासच झाला. आणि आता परत आलोय तर त्याचाही तुम्हाला त्रासच होतोय. शांत व्हा, शांत व्हा.
जे झालं ते झालं. आता काहीतरी मार्ग काढू आपण. काळजी करू नका बाबा.